चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करत चला म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ समजतोय। तसेच इतर 6 स्टँडर्डचे व्हिडिओ पाहण्यासाठी सायन्स मॅथ्सचे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। बघा डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे इथे ट्रायंगल आहे बघा, एक 6 स्टँडर्ड ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजरचे ते ट्रायंगल आहे। त्या ट्रायंगलला टच केल्यावरती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स येईल आणि स्क्रोल केल्यावरती हा बघा प्लेलिस्ट दिसतील। याच्या पहिल्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यावरती मॅथ्सचे व्हिडिओ सगळे दिसतील आत्तापर्यंत झालेले, आणि दुसऱ्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यावर सायन्सचे व्हिडिओ दिसतील। नक्की पहा। तसेच 6 स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा। हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 6 चा प्रॅक्टिस सेट 25 HCF आणि LCM मधला आता LCM चा आपण प्रॅक्टिस सेट बघतोय। पहा प्रॅक्टिस सेट सोडत सोडत तुम्हाला मी LCM कसं काढणार हे दाखवते आहे। बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे 9 आणि 12। बघा HCF मध्ये आपण ह्याचे डिवायझर काढले होते, आता आपण ह्याचे डिवायझर नाही काढणार, ह्याचे मल्टिपल्स काढणार आहोत। म्हणजे बघा 9 चे मल्टिपल्स म्हणजे आपण 9 चा टेबल लिहून घेणार। पहा अशा प्रकारे 9 चा आपण पूर्ण टेबल लिहून घ्यायचा आहे। पहा यासाठी तुमचे टेबल पार्ट असणं खूप महत्वाचं आहे। डिवायझर काढताना सुद्धा तुम्हाला टेबल पार्ट्स करायची गरज आहे। रोज एक टेबल पार्ट केलं तरी तुमचे एका महिन्यामध्ये सगळे टेबल पार्ट होऊन जातील। पहा ही ट्रिक यूज करून बघा, रोज एक टेबल पार्ट करायचा। सॉरी इथे 15 आहेत। रोज एक टेबल पार्ट करायचा म्हणजे तुमचे बघा रोज सगळे 30च्या 30 टेबल पार्ट होऊन जातील। ही ट्रिक आजपासून स्टार्ट करा तुम्ही, रोज एक टेबल पार्ट करा। पहा मी हे टेबल लिहून घेतलेले आहे। आता काय करायचं, यातला आपण कॉमन मल्टिपल काढायचा आहे, पण कॉमन मल्टिपल काढताना छोट्यात छोटा, जसं आपण HCF काढताना मोठ्यात मोठा कॉमन डिवायझर काढला तसं इथे आपण कॉमन मल्टिपल म्हणजे 45 वर थांबले, इथे 60 येईल पण मी 45 वर थांबले कारण आपल्याला छोट्यात छोटा कॉमन मल्टिपल पाहिजे। हा झाला ह्याचा LCM 45। काहीही अवघड नाहीये। सेकंड एक्झाम्पल बघा 2 3 5। 2 चे मल्टिपल काढून घेऊ। 2 2 जा 2 4 6 8 10 12 14 16 असे सगळे आपण लिहून घेऊया। पहा मी याचे मल्टिपल्स लिहून घेतलेले आहेत। 2 चे मल्टिपल्स मी 20 च्या पुढे पण 5 लिहून घेतले, 22 24 26 28 30। 3 चे 30 पर्यंत टेबल लिहून घेतला आणि 5 चे 30 पर्यंत। 30 ला का थांबले, कारण याच्यामध्ये छोट्यात छोटा 30 हा मल्टिपल तुमचा कॉमन आहे म्हणून याचा LCM आला 30। अवघड असं काही नाहीये, फक्त टेबल पार्ट करा। मी परत तुम्हाला तेच सांगते की टेबल पार्ट असणं तुमचं फार गरजेचं आहे। नेक्स्ट बघूया आपण आता 12 आणि 28 आहे। नेक्स्ट आहे 12 आणि 28। बघा आता आपण त्याचे मल्टिपल्स लिहून घेऊया। 12 चे 12 1 जा 12 24 36 48 60 72 84 96 180 पर्यंत लिहिले आणि 28 चे लिहून घेऊया आपण। 28 56 84। आता मी 84 ला थांबते कारण हा बघा इथे मला कॉमन मल्टिपल सापडलाय, LCM आला 84। नेक्स्ट आहे 15 आणि 20। बघा 15 आणि 20 चे मी काढून घेते। 15 30 45 60 75 90 105 120। 20 चे काढून घेते। 20 40 60। 60 ला मी थांबले का इथे, कारण इथे आपला कॉमन सापडलेला आहे LCM हा 60। नेक्स्ट बघूया आपण 5th बघा 8 and 11। 8 चे मी टेबल लिहून घेतलेला आहे। हा 80 झाला होती पण पुढे मी 2 हे लिहून घेतलेले आहेत आणि इथे बघा 11 चा टेबल 88, कारण मी इथे का थांबले तर 88 हा याचा LCM आलेला आहे 88। आता आपण वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत। बघूया वर्ड प्रॉब्लेम। पहा वर्ड प्रॉब्लेम फर्स्ट आहे, ऑन द प्लेग्राउंड इफ द स्टूडेंट आर मेड टू स्टँड फॉर ड्रिल either 20 or to a row or 25 to a row. All row are completed and no children is left out. What is the lowest possible number of children in that school? म्हणजे बघा कवायतीसाठी ग्राउंड वरती मुलांना नेलेलं आहे। प्रत्येक रांगेमध्ये 20 किंवा प्रत्येक रांगेमध्ये 25 मुलं, 20 किंवा 25 अशा लाईन आहेत दोन्ही प्रकारच्या। काही लाईन मध्ये 20
काही लाईनमध्ये 25. तरी रांगा पूर्ण होतात. अशा रांगा केल्या ते पूर्ण होतात. एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या स्कूलमध्ये किती मुलं आहेत? पहा काय सांगितलंय, तर त्या शाळेमध्ये कमीत कमी किती मुलं आहेत हे काढायचं आहे तुम्हाला. 20 आणि 25 ची लाईन केल्यावरती अजिबात मुलं शिल्लक राहत नाही. काय करायचं आपण बघा, मी लिहून घेतलेलं आहे. द लोवेस्ट पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन इज इक्वल टू द लोवेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 20 अँड 25. बघा कमीत कमी मुलं किती असतील, आपण व्हॉट इज द लोवेस्ट पॉसिबल विचारले बघा. म्हणजे कमीत कमी किती मुलं असतील त्या शाळेमध्ये, कमीत कमी किती मुलं असतील. म्हणून आपण काय केलंय, लोवेस्ट पॉसिबल नंबर घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला एलसीएम काढायचा आहे. कळतंय का? कमीत कमी किती मुलं असतील. 20 आणि 25च्या रांगा केल्यावरती कमीत कमी, म्हणून आपल्याला लोवेस्ट पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला एलसीएम काढायचं आहे. मी 20 चे मल्टिपल्स लिहून घेतलेत. 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160. 25 चे लिहून घेतलेत बघा. इथे मी 100 ला थांबले कारण 100 हा आपल्याला कॉमन आलेला आहे. एलसीएम आला 100. पण आपला वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर आपलं वर्ड मध्ये असणार आहे. So, the least number of student in the school is 100. आणि आपण ह्याला एक मस्त फ्रेम करून घ्यायची आहे कारण वर्ड प्रॉब्लेम आहे. आता आपण सेकंड वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. पहा सेकंड एक्झाम्पल आहे. Veena has some beads. She want to make necklace. Veena has some beads. She want to make necklace. What with an equal numbers of beads in each. If she make necklace of 16, 24 and 40 beads, there is no beads left over. What is the least number of beads with her? म्हणजे वीणाकडे काही मणी आहेत. मणी म्हणजे आपण जी माळ बनवतो बघा तसे मणी, आणि तिने माळा तयार केलेल्या आहेत मण्यांच्या. 16, 24 आणि 40 मण्यांच्या माळा तयार केलेल्या आहेत. अशा माळा तयार केल्यावरती तिच्याकडे एकही मणी शिल्लक राहत नाही. सगळ्या मण्यांच्या तिने माळा केल्या. तर तिच्याजवळ कमीत कमी, इथे हा लक्षात घ्या शब्द, आपण एक्झॅक्ट नाही तिच्याकडचे मणी काढत आहोत. कमीत कमी म्हणजे तिच्याकडे किती, व्हॉट इज द लिस्ट नंबर ऑफ बीड्स विथ अस, म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे कमीत कमी असण्याची ती काढतोय. एक्झॅक्ट काढत नाही, कमीत कमी काढतोय आपण. त्याच्यासाठी आपण काय केलं बघा, द लिस्ट नंबर ऑफ बीड्स विथ वीणा म्हणजे कमीत कमी किती असतील इज इक्वल टू द लोवेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 16, 24, 40. म्हणजेच कमीत कमी मणी किती असणार तर एलसीएम इतके, लिस्ट कॉमन मल्टिपल. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. बघा एलसीएम तुम्हाला आधी फुल फॉर्म सांगायचा राहिला होता. तर ते एवढे असणार. म्हणून आपण ह्याचे मल्टिपल्स काढून घेतले बघा. 16, 32, 48, 64 असे मी सगळे मल्टिपल्स 240 पर्यंत काढून घेतलेले आहेत. 24 चे सुद्धा हे मल्टिपल्स काढले. 24, 48, 72, 90. 24 चा टेबल पार्ट पाहिजे तुमचा. हे सगळे टेबल लिहून घेतला मी 24 चा. 40 चा टेबल सोपा आहे. 4, 8, 4 चा टेबल लिहिला. 4 2 8, 12, 16 आणि वरती एक 0 दिलेला आहे. असे केल्यावरती मी 240 ला थांबले कारण 240 हा तिघांच्या मध्ये सुद्धा मला कॉमन मल्टिपल सापडलेला आहे. लोवेस्ट कॉमन मल्टिपल. अजून पुढे गेले तर दुसरे सापडतील, पण मला काय पाहिजे लोवेस्ट, कारण मला लिस्ट नंबर काढायचा आहे. म्हणून एलसीएम ऑफ 16, 24 अँड 40 इज 240. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आता उत्तर वर्ड मध्ये लिहून घ्यायचं आहे. सो द लिस्ट number of student in the school is आपण पहिलेच माझ्या डोक्यात राहिलं. द लिस्ट नंबर ऑफ चुकून मी आधीच आन्सर म्हणजे आधीच क्वेश्चन डोक्यात राहिला आणि मी त्याच आन्सर लिहायला घेतलं. द लिस्ट नंबर ऑफ बीड्स with Veena are 240. मी परत सांगते, रोज एक टेबल पाठ करायला घ्या. ही खूप चांगली सवय आहे. रोज एक टेबल पाठ केला तर तुम्हाला गणित 25% सोपं जाईल. 25% हे टेबल पाठ असल्यावरती गणित सोपं जातं. बघा एकदा ट्राय करून रोज एक टेबल पाठ करायचा. नेक्स्ट बघूया आपण. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. The equal number of laddu has been placed in 3 different boxes. The box in the first
laddus in the first box were distributed among 20 children equally. The laddus in the second box among 24 children and those in third box among 12 children. Not a single laddu was left. What was the minimum number of laddu? म्हणजे बघा एक 3 वेगवेगळ्या डब्यात समान आकडे ठेवलेले समान लाडू ठेवलेले आहेत. पहिल्या डब्यामध्ये लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना आणि तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही. तर तिन्ही डब्यात मिळून कमीत कमी किती लाडू होते? काही अवघड नाही, आपल्याला एलसीएम काढायचा आहे. बघा मी 12, 24 आणि 12 चे मल्टिपल्स लिहून घेतले. 12 चा टेबल लिहून घेतला, 24 चा आणि 12 चा. बघा ह्यांचा लिस्ट कॉमन मल्टिपल कोणता आहे तर तुम्ही बघू शकता 120 ला इथे सगळ्यात कमीत कमी 120. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून वर्ड मध्ये आन्सर लिहून घ्यायचं आहे. मिनिमम नंबर ऑफ लड्डू इन 3 बॉक्स आर 360. हा आणि पुढे क्वेश्चन अर्धवट आहे बघा राहिलेला. नो लड्डू लेफ्ट ओव्हर. व्हॉट वॉज द मिनिमम नंबर ऑफ लड्डू इन 3 बॉक्स ऑल टुगेदर. हा आपण एका बॉक्स मधले मिनिमम लड्डू काढलेले आहेत. किती? मिनिमम लड्डू इन 1 बॉक्स इज इक्वल टू 120. पण आपल्याला काढायचे 3 म्हणून मिनिमम नंबर ऑफ लड्डू in 3 box is equal to 120 multiply by 3, 360. हे आपलं कंप्लीट आन्सर येईल. नेक्स्ट बघूया. पहा फोर्थ आहे. वी ऑब्झर्व द ट्रॅफिक लाईट ऍट 3 डिफरंट स्क्वेअर ऑन द सेम बिग रोड. दे टर्न ग्रीन इन एव्हरी 60 सेकंड, 120 सेकंड and 24 सेकंड. When the signal are switched at 8 o'clock in the morning, all the lights were green. How long after that will all 3 signal turn green simultaneously again? बघा म्हणजे पहिलं काय क्वेश्चन आहे हे समजून घ्या. एका शहरामध्ये मोठ्या रस्त्यावरती 3 वेगवेगळ्या चौकात सिग्नल आहेत लावलेले. 3 वेगवेगळ्या चौकातले सिग्नल सांगितलेत. ते दर 60 सेकंदाला, 120 सेकंदाला आणि 24 सेकंदाला हिरवे होतात. बघा 3 वेगवेगळ्या ठिकाणी एकाचा होतो 60 सेकंदांनी ग्रीन, दुसरा होतो 120 सेकंदांनी ग्रीन आणि तिसरा होतो 24 सेकंदांनी ग्रीन. सकाळी 8 ला सिग्नल चालू केले तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते, ग्रीन कलरचे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल पुन्हा एकाच वेळी ग्रीन होतील? बघा क्वेश्चन समजून घ्या. 3 सिग्नल त्यांचा टायमिंग वेगवेगळा आहे. एक 60 सेकंदांनी हिरवा होतो, दुसरा 120 सेकंदांनी, तिसरा 24 सेकंदांनी. सकाळी 8 वाजता ते ग्रीन होते. तर त्याच्यानंतर किती वेळाने ते ग्रीन होतील ह्याच्यासाठी आपल्याला काय काढायला लागणार आहे? त्यांचा एलसीएम लिहून घेतलंय मी. ऑल 3 सिग्नल्स विल टर्न ग्रीन फॉर लोवेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 60 सेकंड, 120 सेकंड अँड 24 सेकंड. म्हणजे ह्या तिघांचा लोवेस्ट कॉमन जो मल्टिपल असेल तेवढ्या वेळांनी ग्रीन सिग्नल तो परत ग्रीन होणार आहे. एकदा ग्रीन असलेला परत ग्रीन. मी मल्टिपल्स लिहून घेतले 60, 120, 180, 240. 120 चे 120, 240 आणि 24 चा 24, 48, 72, 96, 120. 120 ला मी थांबलेली आहे कारण याचा लोवेस्ट कॉमन मल्टिपल आहे 120. एलसीएम ऑफ 60, 120, 24 इज 120. इथे 120 आन्सर लिहिलं. आन्सर इथेच थांबत नाही. सांगितलंय काय की त्यांनी 120 काय आलं हे सेकंड. 120 सेकंडनी परत सगळे ग्रीन होतील. पण आपल्याला सांगितलेलं आहे काय की किती मिनिटांनी विचारलंय, सेकंडनी विचारलंय का? तर नाही. म्हणून 60 सेकंडचा 1 मिनिट असतो. म्हणून 120 सेकंड म्हणजे किती मिनिट आले? 2 मिनिट. म्हणजे तो किती मिनिटांनी होणार आहे? 2 मिनिटांनी ग्रीन होणार आहे. सो द सिग्नल विल टर्न ग्रीन आफ्टर
120 सेकंड, दॅट इज 2 मिनिट. आणि ह्याला आपण मस्त एक फ्रेम करायची, कारण वर्ड प्रॉब्लेम आहे. इथे आपला 4th झालेला आहे. आता लास्ट एक आहे तो बघूया. पहा 5th आहे. गिवन द फ्रॅक्शन, 2 फ्रॅक्शन दिलेले आहेत 30/45 आणि 22/75. राईट देअर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ द सेम डिनॉमिनेटर ऍड द फ्रॅक्शन. आपण 5वीला फ्रॅक्शन शिकलेलो आहोत. काय सांगितलंय की ह्याचे डिनॉमिनेटर सेम करायचे, तेव्हा ह्याचं आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन करायचे आहेत, तेव्हा ह्याचे डिनॉमिनेटर सेम करायला लागतात आणि त्यांची परत ऍडिशन करायची आहे. 5वीमध्ये आपण शिकलेलो आहोत फ्रॅक्शनची ऍडिशन. तुम्ही जर विसरला असाल तर चॅनलवरती 5th स्टँडर्डचे फ्रॅक्शनचे 2 ते 3 व्हिडिओ आहेत बघा, ते जाऊन एकदा चेक करा, कन्सेप्ट क्लिअर करा फ्रॅक्शनचा, आणि मग तुम्हाला हे सगळं सोपं जाईल. आधीचे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करत चला. फ्रॅक्शन एकदा व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून या. 5th स्टँडर्डच्या व्हिडिओमध्ये छान मी एक्सप्लेन केलेलं आहे फ्रॅक्शन. पहा आता फ्रॅक्शनचे ऍडिशन करताना आता इथे थोडीशी वेगळी पद्धत आहे एलसीएम सारखी. द लोवेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 45 अँड 75. का 45 आपण डिनॉमिनेटर सेम करायला सांगितले त्यांनी तुम्हाला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनसाठी. गिवन द सेम डिनॉमिनेटर, गिव्स द सेम डिनॉमिनेटर. बघा ज्याचा जो लिस्ट कॉमन मल्टिपल असेल तो त्याचा सेम डिनॉमिनेटर येईल. मी बघा इथे लिहून घेतले 45, 90, 135 हे त्याचे काढून घेतलेत मल्टिपल्स. 75 चे पण मल्टिपल्स काढलेत. आता इथे तुमचे टेबल्स पार्ट नसतील, मग तुम्हाला मल्टिपल्स काढताना 45 मल्टिप्लाय बाय 2, 45 मल्टिप्लाय बाय 3, 45 मल्टिप्लाय बाय 4 असे 1, 2 हे मल्टिप्लाय करून मी काढलेत. तसेच 75 चे सुद्धा तुम्ही 1 ने मल्टिप्लाय, 2 ने मल्टिप्लाय, 3 ने मल्टिप्लाय असे काढायचे आहेत. बघा इज किती येईल ह्याचा कॉमन मल्टिपल आहे दोघांचा तुम्ही बघू शकता. 225 ला मी इथे थांबलेली आहे, कारण 225 ला आपल्याला कॉमन मल्टिपल मिळालेला आहे. आता बघा म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर किती हवे, 225 दोघांचा सुद्धा. 225 डिनॉमिनेटर येण्यासाठी 45 ला कितीने मल्टिप्लाय, इथे बघा 1 नी, 2 नी, 3 नी, 4 नी आणि 5 नी मल्टिप्लाय केल्यावरती 122 आले. म्हणून 13 बाय 45 मल्टिप्लाय बाय 5 इथे आपलं आन्सर किती येणार आहे पहा, 65 बाय 225 आला. 225 5 नी. इथे किती मी 75 ला कितीने मल्टिप्लाय केलंय बघा, 1, 2, 3. म्हणून याला पहा 22 बाय 75 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आन्सर येणार आपलं 66 बाय 225. आता ह्या दोघांची आपण ऍडिशन करायची आहे. बघा 65 बाय, कारण त्याने सांगितलंय की इक्विव्हॅलंट, हे आता इक्विव्हॅलंट केले आपण. बघा हे 2 इक्विव्हॅलंट केले. इक्विव्हॅलंट म्हणजे डिनॉमिनेटर सेम करून घेतले. आता ह्या दोघांची ऍडिशन सोपी जाणार. ऍडिशन कधीही डिनॉमिनेटर सेम असतात त्यांचीच फक्त ऍडिशन होते, बाकी ऍडिशन करण्यासाठी डिनॉमिनेटर तुम्हाला सेम करून घ्यावे लागतात. आणि डिनॉमिनेटर तोच ठेवला पण एक 131 हे आपलं आलं आन्सर. पहा व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेलं आहे. इथे आपण 125 डिनॉमिनेटर करून घेतलेला आहे, त्यासाठी दोघांनाही 5 ने मल्टिप्लाय, हा 125 नंबर काढण्यासाठी हे केलेलं आहे. आणि कितीने मल्टिप्लाय केला, 1, 2, 3, 4, 5 म्हणून याला 5 ने मल्टिप्लाय. इथे 70 ला 1, 2, 3 म्हणून 3 ने मल्टिप्लाय. हे 2 नंबर आलेले आहेत, त्या नंबरची आपण ही ऍडिशन केले. हेच आपलं आन्सर आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून वर्ड मध्ये मी आन्सर कसं लिहिते पहा. इथे हे थोडंसं पुसते, इथे मी आन्सर लिहून दाखवते तुम्हाला. बघा equivalent fraction of 13 by 45 and 22 by 75 काय आहे त्यांचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणते आहे, इज बघा 65 by 225 बघा रिस्पेक्टिव्हली अँड 66 by 225 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ह्या दोघांचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मी लिहिले, ह्याचा हा याचा हा. आणि अजून काय विचारलंय की ऍडिशन, म्हणून लिहिणार द ऍडिशन आपण काढली मगाशी मी पुसले मला जागा नसल्यामुळे. 13 by 45 and 22 by 75 is 131 by 225. हे पूर्ण आहे तुमचं आन्सर. इथे आपला प्रॅक्टिस सेट 25 झालेला आहे. मी सोप्या पद्धतीने तुम्हाला एलसीएम समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाढेपाठ करा, आजपासून सुरुवात करा, रोज एक पाढापाठ करा. महिनाभरात सगळे पाढेपाठ होतील तुमचे. पहा आणि व्हिडिओ आवडत असतील आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखाच त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल.